सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 23 मार्च 2026 पावर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा। वाई पीएसआयचा पोलीस पत्नीला दंडा, 12 तोळे सोन्याचे दागिने, कार आणि 2 ते 3 लाख रुपये घेऊन फसवणूक। गेल्या काही दिवसात पोलिसांकडून फसवणुकीचे अनेक प्रकरणे उघड, पोलीस अधीक्षकांचा काही धाक उरलाय का हा सवाल। आर्थिक अडचण सांगून 12 तोळे सोन्याचे दागिने, कार आणि 2 ते 3 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून वाई पोलीस ठाण्यातील एका श्रेणी पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे। दरम्यान गुन्हा दाखल होऊन 1.5 महिना उठला तरी संबंधितांवर कारवाई न झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतली आहे। श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संपत भोसले राहणार मलकापूर तालुका कराड व त्याचे सहकारी अजिंक्य जाधव राहणार मसूर तालुका कराड, तुषार ताटे राहणार सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। सीमा सचिन जमदाडे व 34 राहणार नारळीबाग वाई यांनी तक्रार केली आहे। त्यांचे पती सचिन जमदाडे हे जिल्हा पोलीस दलामध्ये नोकरीस आहेत। बँका पतसंस्थांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा, शेकडो कर्जदारांवर कारवाई सुरू, सर्वसामान्य कर्जदार मेटाकुटीस। आर्थिक वर्षाचे अखेर मार्च जवळ आले असून बँका आणि पतसंस्थांना आपला ताळेबंद नफा दाखवायचा आहे। त्यासाठी कर्जदारांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा लावला जात आहे। बँका आणि पतसंस्थांचे वसुली अधिकारी कर्मचारी कोणत्याही ठरवलं काम कर्ज वसुली करत आहेत। कर्जदारांना दंडाटी करणे, त्यांची बदनामी करणे असे प्रकार होत असल्याने सर्वसामान्य कर्जदार मेटाकुटीस आले आहेत। कर्जदारांना 3 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी शासनाने जाहीर केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली नाही, परंतु कर्मचारी शांत बसत नसून बँका पतसंस्थांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे। सिलेंडर चोरीने दमबाजी वाढली, गॅस वितरकांकडून पोलीस सुरक्षेची मागणी। सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वितरणाच्या वेळी गंभीर अडथळ्यांचे प्रकार वाढल्याचे चित्र समोर आले आहे। ग्रामीण भागात गॅस वितरण करणारी वाहने अडवणे, कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, दमबाजी करणे तसेच सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे वितरकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। परिणामी गॅस वितरण सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे। काही ठिकाणी वादळाचे प्रसंग घडत असून सिलेंडर बळजबरीने घेण्याचे प्रकारही वाढले आहेत। काही गावांमध्ये गॅस वितरणासाठी गेलेली वाहने 50 ते 60 जणांच्या जमावणे अडवून बुकिंग नसताना सिलेंडर देण्याची जबरदस्ती केल्याच्या तक्रारी आल्या आहेत। जेडपीतील पदाधिकारी निवडी चोरीच्या प्रकारांचा निषेध, उमरजमध्ये जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचा मोर्चा। जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी प्रक्रियेदरम्यान घडलेल्या प्रकारांच्या निषेधात उमरज तालुका कराड येथे शिवसेनेच्या वतीने रविवारी आंदोलन करण्यात आले। प्रशासनाचा गैरवापर करून भाजपने सत्ता काबीज केल्याचा गंभीर आरोप करत नैतिक विजय शिवसेना राष्ट्रवादीचा आहे असा ठाम दावा आंदोलकांनी केला। उमरेड येथील बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली। त्यानंतर बाजारपेठेतून घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला। लोकशाहीचा फोन करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो, एकच मंत्री पालकमंत्री शंभूराज देसाई तू मागे वळो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला। वाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा, दिवसभर वाहनधारक वैतागले। मुंबई पुण्याकडे निघालेल्या वाहनांची रस्त्यावर गर्दी। पुणे बंगळुरू आशियाई महामार्गावर मलकापूर तालुका कराड येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे, त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत। सलग सुट्ट्यांमुळे सणासाठी गावाकडे आलेली चाकरमानी नोकरी असेच ठिकाणी मुंबई पुण्याकडे निघालेले असल्यामुळे रविवारी दिवसभर महामार्गावर कोल्हापूर ते पुणे लेनवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। अरुंद रस्त्यामुळे मोठमोठी वाहने अडकून पडत असल्याने वाहनधारकांसह प्रवासी चांगलेच वैतागले होते। याचा नाहक त्रास प्रवाशांसह वाहनधारक, चालक व नागरिकांना सहन करावा लागला। सातारा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावर अपघाताची मालिका, अडथळा ठरतोय वाहनांसाठी जीवघेणा, रेल्वे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष। सातारा येथील रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू झाली आहे। आतापर्यंत सुमारे 200हून अधिक वाहनांचे अपघात झाले आहेत। याकडे रस्त्यांच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे। हे अडथळे त्वरित हटावेत अशी मागणी वाहन चालकांकडून प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे। सध्या उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे रेल्वेकडे प्रवाशांचा ओढा वाढला आहे। त्यामुळे सातारा रेल्वे स्थानकात सतत प्रवाशांची गर्दी होत असते। मात्र अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेनंतर सुरू झालेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। उमरेड येथे डंपर व मोटरसायकल अपघातात युवक जागीच ठार। उमरेड तालुका कराड येथे पाटण तिकाटणा येथील सबवे नजीक भरधाव मोटरसायकल डंपरमध्ये धडक बसून झालेल्या अपघातात 27 वर्षीय मोटरसायकलसह जागीच ठार झाला। रविवारी सायंकाळी 5:30 वाजता सुमारास ही घटना घडली। समाधान आनंदराव चव्हाण वय 27 राहणार पेरले तालुका कराड असे मृताचे नाव आहे। विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकाची सेवा अखेर समाप्त। उमरेड येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा विनयभंग करणाऱ्या प्राध्यापकाविरोधात उमरेडमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती। त्याच्यावर कारवाई करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। अखेर याची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने अवघ्या 24 तास संबंधित प्राध्यापकाची सेवा तात्काळ थांबवली आहे। दहिवडीत भीषण आग, कांदा मार्केट परिसरातील फळबाग जळून खाक। मान तालुक्यातील दहिवडी शहरात कांदा मार्केट परिसरात असलेल्या एका शेतात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत श्रीमती मंगल किसन भालेराव यांच्या मालकीचे 2 एकर क्षेत्रातील फळबाग आणि सिंचन साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सातारा रस्त्यावर वाटर स्टेशन नजीक तळे फाटा येथे दहेगाव तालुका कोरेगाव येथील एक जण क्रेनच्या धडकेत ठार। सातारा रस्त्यावर वाटर स्टेशन नजीक तळे फाटा येथे शनिवार दिनांक 21 मार्च रोजी 4 वाजण्याच्या सुमारास हायड्रो क्रेनच्या धडकेत
दहेगाव तालुका कोरेगावातील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली. किशोर विनायक भोसले वय 53 राहणार दहेगाव तालुका कोरेगाव असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 95-9415-115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.